शर्विल आमेर कुलकर्णी. माझ्या नाट्यछटाचं नाव आहे माझ्या आईचा स्टेटस. हे घ्या. काढला तिने मोबाईल आणि कॅमेरा ऑन करून करायला लागली शूटिंग. काय कोणाचं शूटिंग? अहो माझं. अजून कोणाचं? मी जेव्हा पहिल्यांदा रडलो ना तेव्हा मला जवळ यायचं सोडून माझी आई म्हणाली, अहो शूटिंग करा ना, किती डोळ दिसतंय माझं बाळ रडताना. बरं ठीक आहे, पण हे सगळं इथंच संपत नाही. तो व्हिडिओ स्टेटस आणि FB वर टाकावा लागतो म्हणे. शास्त्र असतं ते. बरं ठीक आहे, स्टेटस आणि FB वर टाकलं आणि त्यानंतर तर मग खरी गंमत आहे. माझ्या डोळ रडण्याचा व्हिडिओ किती जणांनी पाहिला, लाईक केला हे पण बघावं लागतं म्हणे. आता मी रडतोय हे काही जगांना दाखवायची गरज आहे का? मी चालायला लागलो त्याचं स्टेटस, माझ्या खाण्याचं स्टेटस, माझ्या उठण्याचा, माझ्या बसण्याचा, माझ्या पॉटीचा. नाही देवाची कृपा आहे माझ्यावर की पॉटी करताना कधी माझं शूटिंग नाही केलेले, नाहीतर त्याला पण सगळ्यांनी लाईक केलं असतं. हाय काय मी कोणाशी बोलतोय? नाही कोणाशी नाही, ते तर आमचं काय मी या पेपरवरती कलरिंग करू आणि तू माझं शूटिंग करणार. या पेपरवर तर आधीपासूनच ड्रॉइंग केलेलं आहे. तुम्हाला एक सिक्रेट सांगू की कधी कधी मी जे करत नाही ना ते पण माझ्या स्टेटस आणि FB वर टाकून देते. मेड बाय शर्विल. आता तिने हे पण कलरिंगचं व्हिडिओ स्टेटस आणि FB वर टाकलं. खूप लोकांनी कमेंट केले, व्हेरी गुड, असं आणि ते कमेंट आणि लाईक बटनाचा पूर्ण दिवस निघून गेला. त्या दिवशी तर तिने पिझ्झा बनवला होता आणि पिझ्झा खायचं सोडून ती मोबाईल मध्ये बघत बसली होती. शेवटी बाबा म्हणाले, आता काय करतेस तू? खूप छान बनवलायस तू पिझ्झा, तू पण येते खायला. आणि आईने स्पष्ट नकार दिला, जोपर्यंत माझ्या स्टेटसला कोणी लाईक नाही करत मी खाणार नाही. माझं तर डोकंच फिरायला लागलं. घरी पिझ्झा बनवला स्टेटसवर, ड्रेस घेतला स्टेटसवर, फिरायला गेलो स्टेटस. एक नाही दोन नाही, आता तर आमचं आता घरच आहे स्टेटसवर. एक दिवशी माझ्या आईला स्टेटस आणि FB वर टाकण्यासाठी काहीच नव्हतं. ती वैतागून गेली. तिने एकट्या घराची उलथापालट केली तरीही तिला काही मिळालं नाही. शेवटी तिची नजर माझ्यावर पडली. मी घाबरलो आणि समजून गेलो की मी स्टेटस आणि FB वर जाणार. पण माझा अंदाज एकदम बराबर निघाला. माझ्या आईने बरी मोठी नाट्यछटा लिहिली. ती म्हणाली, 2 दिवसात तुला पाठ करून म्हणायची आहे नाट्यछटाची स्पर्धा आहे. मत काय झालं? अहो मत काय झालं तर तुम्ही बघतच आहात. इकडे मी नाट्यछटा